मस्साजोगमध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन भेट दिली। या दरम्यान त्यांनी या ठिकाणी जे पाण्यासाठी साठवण्यासाठीचं काम झालेलं आहे त्याची देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आणि जलपूजन सुद्धा करण्यात आलं। याच विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, आज जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन तुमच्याशी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि जलपूजन सुद्धा केलंय, काय नेमकी चर्चा झाली? नाम फाउंडेशन च्या माध्यमातून इथं जे नदी खोलीकरण झालं, त्याचप्रमाणे 2018ला पाणी फाउंडेशनच्या मार्फत इथं जे काही कामं झाले होते, त्याच पार्श्वभूमीवर आम्ही हे नाम फाउंडेशनचं एकदम चांगल्या गुणवत्तापूर्ण म्हणजे कसं होईल काम हे, त्या अनुषंगानं एकदम चांगल्या पद्धतीनं काम करून आज जे जलपूजन झालं, जिल्हाधिकारी साहेबांना जलपूजन केलं आणि गावकऱ्यांशी संवाद साधला की यापुढं ज्या गावाला सुविधा पाहिजेत किंवा ज्या गावाच्या अडीअडचणी आहेत, जनसुविधेमधून कुठल्या गोष्टी देता येतात त्याची लिस्ट करून आम्हाला द्या, आम्ही त्या सगळ्यात पुरवण्याचा प्रयत्न करू। आणि हे जे सगळं जलमय किंवा जलसमृद्ध गाव झालं, ही संतोष अण्णा देशमुख यांची संकल्पना होती की आपलं गाव जलसमृद्ध झालं पाहिजे। त्याच अनुषंगानं सर्व गावकऱ्यांनी मिळून आणि विशेष करून तुषार देशमुख, जिशान सय्यद या लोकांनी इथं वारंवार येऊन, तसेच नाम फाउंडेशनचे सर्व अधिकारी, अजित देशमुख साहेब, तसेच पाणी फाउंडेशनचे संतोषजी शिंगारे सर, विनोद सर वेळोवेळी येऊन इथं काम कसं गुणवत्तापूर्ण होईल याचा प्रयत्न केला आणि आज त्याचं सगळं फलित आज आपण बघितलं की करोडो लिटर पाणी इथं साठवून आहे आणि त्याचाच फायदा जलसमृद्ध जे गाव झालेलं आहे त्याचाच फायदा एक चांगल्या शेती करायला किंवा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। किती पूर्ण हे काम झालेलं आहे, किती परिसर आहे आणि एकूण पुढे यामध्ये आणखी काय काम केलं जाणार आहे? हे मुख्य रस्त्यापासून 3 किलोमीटरपर्यंत सगळं काम आहे आणि यावर्षी लवकरच पाऊस आल्यामुळं एक 15 दिवसाचं काम बाकी आहे। म्हणजे जवळपास 1 महिनाभर आम्हाला या उन्हाळ्यामध्ये काम केलं की पूर्ण गाव जलसमृद्ध होईल, इतका पाणीसाठा होईल की 2 पिकं आणि एक एक्स्ट्रा पीक घेण्यापुरतं ह्या परिसरातल्या शेतकऱ्यांना पाणी मुबलक होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, असं हे काम आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलंय की म्हणजे विकास कामाच्या संदर्भात काय करता येईल का? त्या अनुषंगाने तुम्ही काही कामांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहात का? काही काम सुचवणार आहात का? सध्या भाऊ गेल्यापासून मी फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत, न्यायाच्या भूमिकेत आहे। परंतु गावातले जे गावकरी आहेत आणि ग्रामपंचायतचे ज्यांच्याकडे आता सध्या कारभार आहे, ज्यांच्याकडे सोपवलेला आहे उपसरपंच आणि सगळी बॉडी ग्रामपंचायतची, त्यांना मी लगेच त्यांच्याशी चर्चा केली की तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटतात गावातल्या की त्या अडचणीच्या आहेत, काही त्रुटी आहेत किंवा जे काही विकास कामं करायचे त्याची एक ग्रामपंचायतचा ठराव घ्या, चर्चासत्र घ्या, म्हणजे चर्चा करा तुमची आणि रीतसर जिल्हाधिकाऱ्यांकडे ती सगळी कामाची मागणी करा। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना शब्द दिलेला आहे की ते कामं मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि ते कामं गावाच्या विकासासाठी असतील। आपण बघितलं की वाल्मिक कराड या आरोपीचे बीडमध्ये बॅनर लागले, त्या संदर्भात काही आपल्याकडे माहिती आहे? आपण काही तक्रारी सुद्धा केल्याची माहिती आहे, काय नेमकी तक्रार आहे? बॅनर काढणे म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली असं नाही। ज्यांनी बॅनर लावले आणि ज्याचे लावले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे त्या पदावर काम करतात त्यांचं खरं तर त्यांना 7 जूनपासून बॅनर लागलेले होते 15 जूनपर्यंत, 16 जूनला ते बॅनर हटवले गेले, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि जर गुंड प्रवृत्तीचे लोक, एवढे मोठं हत्याकांड झालंय, एवढ्या निर्घृण पद्धतीनं हत्या झाली आहे, त्याच्यातला मेन आरोपी त्याचे जर फोटो लावतात हे सगळे मंत्री, माजी मंत्री किंवा जे काही जिल्ह्याचे काही पदवाले, अजितदादा पवारांना साहेबांना मी असं सांगेल की ह्या लोकांवर कारवाई करा। परंतु कारवाई तुम्ही करत राहताल, परंतु हे बंद करण्याचं विनंती करतो मी की हे सगळं बंद करा। या 8 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत रील्स बनवायला चालू आहे आणि हे रील्स बनवणारे हे पदावर आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावर आहेत आणि ही हत्या झालेली सुद्धा एक तालुका अध्यक्ष होता अजित पवार गटाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, त्याच्या ऑफिसमधून हा सगळा कट शिजलेला होता आणि त्याच्यावर कारवाई झाली, पण हत्या झाल्यावर झाली। तर अशा काही चुकीच्या गोष्टी होण्याच्या अगोदर कारवाई करा, म्हणजे पुढील चुकीच्या गोष्टी टळतील। दीपक भाई केदार यांनी सुद्धा काल बीडमधून मागणी केली की जे सरचिटणीस आहेत त्यांची पदावरून हकालपट्टी झाली पाहिजे आणि यातले जे आरोपी आहेत पहिले त्यांची अद्यापपर्यंत हकालपट्टी किंवा त्यांना पक्षातून काढलं नाही, असं महबूब शेख यांनी म्हटलंय। नाही, या दोघांच्या पण मताला मी सहमत आहे, कारण का मागणी करण्याची वेळ का यावी दीपक भाईंवर किंवा महबूब शेख यांच्यावर, हे पक्षालाच कळलं पाहिजे किंवा पक्षाचं जे काम करतायत, आपलं नुकसान कुठं होतंय किंवा आपण काय चुकीचं करतोय हे पक्षानेच ठरवलं पाहिजे। मागणी करणे म्हणजे त्यांचा नाईलाज आहे मागणी करायचा। आता मागणी आपण पण म्हणतोय की हे जे बॅनर लावले गेले, जे आरोपीचे बॅनर लावलं ते पदाधिकारी
आणि जे कोणी लावले बॅनर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना पद मुक्त केलं पाहिजे आणि त्यांना शिक्षा दिली पाहिजे. आणि हे आपण न सांगता अजित पवार साहेब यांनीच केलं पाहिजे. जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनीच हा निर्णय घेतला पाहिजे. नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत धनंजय देशमुख होते. या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन मस्साजोगमध्ये भेट दिली, गावकऱ्यांना शब्द दिला आहे की विकास कामाच्या संदर्भात कुठल्याही गोष्टी असतील तर कळवा, ते आम्ही विकास कामं करू, अशा प्रकारचा जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला. दुसऱ्या बाजूला धनंजय देशमुख यांनी आता अजितदादा पवारांनी बीडमध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडचे फोटोचे बॅनर लावले त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली आहे. कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.